नमस्कार. SR टाइम मराठीच्या विशेष मुलाखत कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही ही विशेष मुलाखत घेत आहोत सुप्रसिद्ध मनोचिकित्सक डॉक्टर सुखदा अभिराम यांच्याशी. डॉक्टर साहेबांशी आम्ही आज मानसिक रोगांबद्दल बोलणार आहोत. अर्थातच मानसिक रोग म्हणजे काय, मानसिक रोगाचे काय काय प्रकार आहेत, त्यानंतर त्याच्याकरता कारणं काय, लक्षणं काय, त्याचं निवारण कसं करायचं, ह्या सर्व विषयांवर आज आम्ही डॉक्टर सुखदा अभिराम यांच्याशी बातचीत करत आहोत. पण त्याआधी मी डॉक्टर साहेबांचं या बातचीतमध्ये स्वागत करते. डॉक्टर, तुमचं आजच्या या बातचीतमध्ये खूप खूप स्वागत. आणि जसं मी आत्ता म्हटलं की आज आपण मानसिक स्वास्थ्याबद्दल, मानसिक रोगांबद्दल बोलणार आहोत, तर सर्वात प्रथम सुरुवात इथूनच करूया की मानसिक रोग म्हणजे काय. नमस्कार आणि इथे मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत एकदा. माझा आवडीचाच विषय, रोजचा कामाचा विषय. मानसिक आजारांना जाण्याच्या आधी मी असं मला बोलायची इच्छा होईल की मन म्हणजे काय. कारण जोपर्यंत आपल्याला हे नाही माहिती की मन म्हणजे काय, तोपर्यंत आपण मनाचे आजार कसे बरं म्हणायचे. तर मी अगदी तुम्हालाच विचारते, चला सांगा की साधनाताई, तुमच्या मते मन म्हणजे काय. मन म्हणजे खूप छान, स्वतःला छान फील करून घेणं, सगळ्या गोष्टींमध्ये पॉझिटिव्हिटी पाहणं. ओके, माझ्या हिशोबाने मन म्हणजे हे. ओके, छान. पण मग आता ह्या मनाचा पोस्टल ॲड्रेस काय बरं, कुठे असतं हे मन आपल्या शरीरात. खरं तर मन म्हणजे असं शरीराचाच एक भाग आहे. कुठे असतं हे तर असं सांगू नाही शकत, पण विचार करण्यामध्ये मनाचा खूप संबंध येतो. तर मला असं वाटतं तिथे असू शकतं माझ्या मते. आणि डॉक्टर म्हणून तुम्ही आणखीन जास्त छान सांगू शकता. राईट. तर सायंटिफिकली बघितलं तर मन, आपण ज्याला माइंड म्हणतो, इट रिसाइड्स इन द ब्रेन, मेंदूत आहे आपल्या. पण आपण जे हिंदी पिक्चर वगैरे बघतो ते काय सांगतं, मन म्हणजे काय, तर दिल इथे आहे. खरं बघता दिल हा तर एक फिजिकली पंप करणारा अवयव आहे. अगदी बरोबर. तो न विचार करत, ना तो भावना देत. पण काय होतं ना, जेव्हा पण कुठली भावना वर खाली होते, इथे धडधड होते बघा. अगदी बरोबर. म्हणजे अगदी प्रेमाचा विषय झाला तरी होते, भीती वाटली तरी होते. बरोबर. तर म्हणून ना त्या दिलला असोसिएट केलं आहे. पण खरं म्हणजे मन कुठं असतं तर आपल्या माइंड आपलं ब्रेनमध्ये असतं. तर मन म्हणजे अगदी सोपी डेफिनेशन जर आपण इथे दिली तर मन म्हणजे एक साधा त्रिकोण आपण घेऊया. माझे विचार, माझ्या भावना आणि त्या विचार भावनांमधनं जे माझं वर्तन येतं ते म्हणजे माझं मन. अरे, खूप सोपं आहे. आता आपलं पूर्ण आयुष्य खरं जर बघितलं तर हे मनच चालवतं ना. अगदी. कारण मला जसे विचार येतात त्या प्रमाणात मला काय भावना येतात माझ्या, आणि ज्या डायरेक्शनमध्ये माझ्या विचार भावना जातात तसं तसं मी वागते, तसं मी बोलते, तसं मी डिसिजन्स घेते, त्या प्रमाणात माझी नाती होतात. तर हे सगळं कसं चालतं, तर हे सगळं मनापासून सुरू होतं आणि मनापर्यंतच जाऊन संपतं. क्या बात. शरीर बघितलं तर ते फक्त एक व्हेकल आहे, ते एक माध्यम आहे जे हे सगळं करत असतं. पण राजा कोण आहे आपण जर बघितलं तर सगळं काही डिसाईड करणारं आपलं मन आहे. आणि आता तुम्हाला गंमत लक्षात येईल की सगळ्याचा राजा, सगळं चालवणारा हे आपलं मन आहे. अगदी. आणि शरीर तर माध्यम आहे ज्याच्या थ्रू हे फक्त होतं आहे. पण शरीराला आणि शरीराच्या आजारांना किती महत्त्व दिलं जातं. आणि जी गोष्ट हे सगळं चालवते, माझं शरीर पण ती चालवते, माझं बुद्धिमत्ता, माझ्या भावना, माझी नाती, माझं फोकस, कॉन्सन्ट्रेशन, माझे गोल्स, हे सगळं जे चालवतं आहे आपण त्याच्याकडेही दुर्लक्ष करतो आणि त्याच्या आजारांकडे पण दुर्लक्ष करतो. बरोबर आहे. म्हणजे इथे मला म्हणायला आवडेल की आपण शारीरिक स्वास्थ्याकडे जास्त लक्ष देतो आणि ज्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे त्यालाच आपण निग्लेक्ट करतो. ॲब्सोल्युटली, असं तुमचं म्हणणं आहे. येस. त्याच्यात दुसरी गंमत अशी आहे की ह्याचं म्हणजे कारण का, की असं का बरं व्हावं जरी इतकं मोठं आणि महत्त्वाचं आहे मन. तर त्याचं छोटंसं कारण आहे की शरीराच्या सगळे अवयव ना आपल्याला दिसतात. हाताला इजा झाली मला कळते, कंबर अकडली, पाठ दुखते, डोकं दुखतंय, म्हणजे फिजिकली मला जाणवतं, तो त्रास होतो किंवा दिसतो. बरोबर. त्याच्यासाठी मी पटकन हेल्प घेते. पण मन अशी गोष्ट आहे ना जी दिसत नाही, अदृश्य. विचार दिसतात का, स्ट्रेस किंवा ताण दिसतो का, नाही. भावना, मला आतून खूप हर्ट वाटतं आहे की माझ्या मैत्रिणीने माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आणि इतके वर्षांची तिने मैत्री तोडली, आय एम व्हेरी हर्ट.
मी सॅड फील करते, मी खूप लोनली फील करते, पण हे दिसतही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण हे मोजता येत नाही, हे फक्त फील केलं जातं. म्हणजेच BP बघा, आपण पटकन इन्स्ट्रुमेंट लावतो 150 160, आपण म्हणतो चला गोळी सुरू करू. शुगर 230 झाली आहे, अरे बापरे शुगर टेस्ट केली, लगेच औषध सुरू करू. पण मनाच्या तापाचं काय, जे मनाचं BP वाढतंय त्याचं काय, त्याचं मेजरमेंट कसं. आणि मेजरमेंट नाही, ते दिसतही नाही, अदृश्य. म्हणून ते खूप काळ निग्लेक्ट केलं गेलं. म्हणजे सुरुवातीच्या काळात बघा, मनाला तर सायन्सनी शरीराचा अवयव म्हणून बघितलंच नाही. मन कोणी बघितलं तर फिलॉसॉफरनी बघितलं, कवी लोकांनी बघितलं, पण कधी सायंटिफिकली त्याला बघितलंच नाही. मग नंतर जेव्हा लक्षात आलं की अरे नाही, हे खूप महत्त्वाचं आहे, मग सायकॉलॉजी ही ब्रांच आली आणि त्याच्यावरच अभ्यास आणि हे खूप झाला आहे. पण पुन्हा तेच होतं, जोपर्यंत तो डॅमेज दिसत नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे ना तेवढं महत्त्व आहे असं आपण बघत नाही. म्हणजे मला असं वाटतं इंडिव्हिज्युअल तर बघतच नाही, आणि थोडंफार त्या इंडिव्हिज्युअलला जर कळलं की काहीतरी आहे गडबड ही सुद्धा, पण ते शेअर करता येत नाही. राईट. कारण ज्यांना शेअर करणारे ते त्या गोष्टीला समजू शकतील का, आणि शेअर केल्याचे इतर काय परिणाम होतील, हा पण एक मला वाटतं भाग असेल. हा पण खूप महत्त्वाचा भाग आहे. ह्याच्यात गंमत कशी आहे बघा, सायकॅट्री, मन, मानसिक रोग, मानसिक आजार, ह्याच्यासोबत जो शब्द वापरला जातो तो आहे स्टिग्मा. शरीराला काही झालं आपण पटकन सांगतो ना, आणि ते दिसतही असतं समोरच्याला. मला सर्दी खोकला झाला आहे, मला ताप आला आहे. अगदी कार्डिओलॉजिस्ट वगैरे माझा असेल तर आपण किती अभिमानाने सांगतो ना, अरे XYZ डॉक्टर, ही इज माय कार्डिओलॉजिस्ट. पण कधी अभिमानाने हे सांगतो की हे ABC माझे सायकॅट्रिस्ट आहे. ते सांगायला नक्की आपण म्हणजे लपवायची परिस्थिती असते का. त्याचं साधं कारण आहे की मनाच्या त्रासाला नेहमी वीकनेससोबत असोसिएट केलं आहे. की ती व्यक्ती कमजोर, ती स्ट्रॉंग नाही, तिला एक सुरुवातीला जे मानसिक आजारांकडे फक्त स्पेक्ट्रमचा 1% जे आहेत त्यांच्याकडे जे बघितलं गेलं आहे, ज्याला आपण मोठे मानसिक आजार म्हणतो किंवा त्या काळात त्याला वेडं म्हटलं जायचं, तर ते एक इमेज अजूनही कुठेतरी बसली आहे. त्याच्यानंतर मीडियाने जसं पोर्ट्रे केलं आहे की कोणालाही डोक्याचा त्रास म्हणजे तो ओरडाआरडा करतोय, तो वेडासारखा वागतोय, आदळापट करतोय, शिव्या देतोय, शॉक ट्रीटमेंट. आता हे खरं बघितलं ना तर 0.5 to 1% आहे. बाकी 99.5% जो मानसिक त्रास आहे त्याला आपण म्हणूया स्ट्रेस, ताण, जो आज अगदी 4 वर्षाच्या मुलापासून तर 90 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये. 4 वर्षाच्या मुलाला हा असतो की टीचरने मला सगळ्यांसमोर रागवलं तर, ती भीती. मग शाळेत मला आईबाबांनी पाठवलं पण माझ्यासोबतच्या मुला माझ्यावर हसले तर, माझ्यासोबत कोणी डब्बा नाही खाल्ला तर, म्हणजे सतत मला सगळ्यांसमोर प्रूव्ह करायचा आहे, तो स्ट्रेस, ती इन्सिक्युरिटी. मग ह्या वयापासून तर अगदी 90 वर्षाच्या माणसाला जो लोनलीनेस वाटतो की आता माझा पार्टनर नाही, मुलं सगळी बिझी आहेत, माझ्या आयुष्याचं मोल काय, माझ्याकरता कोणाला वेळच नाही, म्हणजे मी आय एम आय वर्दी. तर हा जो ताण आहे ना, हा तुम्ही बघाल तर प्रत्येकाला आहे. मग आपण मनाच्या त्रासाला जसं आपण शरीराला ताप असं म्हणतो तसं आपण मनाचा ताप इतकं सहज का नाही बघू शकत, त्याला आपण संताप का म्हणतो. आणि जर आपण माणूस आहोत तर माणूस असल्याचंच लक्षण आहे की आपल्याला विचार आहेत, मन आहे, जे प्राण्यांना नाही आहे ना विचार करण्याची आपल्या इतकी क्षमता. सो हे तर आपण सगळ्यात ह्याला चांगलं मानलं पाहिजे, जे आपल्याला पूर्ण ॲनिमल किंगडमपासून सेपरेट करत आहे. तसं जर आपण मनाला बघितलं की हा एक अवयव आहे, ह्याला आता त्रास होतोय, आणि आपण जर कोणाशी बोललो तर हे सॉर्ट आऊट पटापट होऊ शकतं. आपल्यालाच आत्ता स्ट्रेसच्या अवस्थेतनं आपण एका हेल्दी मनाच्या अवस्थेत पटकन स्वतःला आणू शकतो. आणि ते जितक्या लवकर आपण आणू तितक्या लवकर फरक पडेल आपल्या मूडवर, आपल्या शारीरिक हेल्थवर, आपल्या नात्यांवर, आपल्या कामावर,
आपल्या पूर्ण आयुष्यावर. म्हणजे स्पीडी रिकव्हरी झालं. येस, रिकव्हरीपर्यंतही जात नाही. कारण स्ट्रेसच्या लेवलवर जर आपण स्वतःला आयडेंटिफाय केलं आणि बदलायला सुरुवात केली तर मानसिक आजारांपर्यंत आपण जाणारच नाही. त्याच्या आधीच आपण स्वतःला परत खेचून आणू. पण जसं तुम्ही म्हणालात तर की एवढ्याकरता लोक लपवतात किंवा नाही जात किंवा याची काळजी नाही घेत. कारण एक जुना जो आपल्याला स्टिग्मा आपण म्हणू शकतो की एखादा जर असा म्हणजे अस्वस्थ मानसिक व्यक्ती दिसला तर त्याला तो जो समाजामध्ये वेडा आहे किंवा वेडी आहे, सरळ हेच टायटल दिलं जातं. आणि त्यानंतर तो व्यक्ती सर्वसामान्य जरी वागणुकीला आला तरी पण त्याला एक्सेप्टन्स नाही आहे समाजामध्ये, परिवारामध्ये की नाही एकेकाळी हा वेडा होता किंवा एकेकाळी ही वेडी होती. तर आता काय माहिती हे सर्वसाधारण माणसांसारखं वागतील की नाही. राईट. मग त्यांना सगळ्याच म्हणजे म्हणतात तसं दारं सगळी बंद केली जातात त्यांच्याकडे. तर हेच मला वाटतं तुमचं म्हणणं असेल की जे एक वेडा आणि वेडीचं जे टायटल दिलं जातं त्यामुळे माणूस मनोचिकित्सकाकडे येण्याकरता घाबरत नाही पण थांबतो कुठेतरी ना. त्याला तो नको वाटतं त्याला स्वतःतला मदत घेणं सुद्धा. बघा, तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. चला, तुमचं मूल आहे लेट्स से लहान, प्रेमाने काय हाक मारता लाडाने त्याला? आपण बेटा बेटू काही पण. ठीक. आता लेट्स से या बेटूला ताप आला तर तुम्ही काय हाक माराल त्याला? हेच म्हणू की बेटा लवकर बरा होशील किंवा औषध दे. नाही, हे तर तुम्ही म्हणाल, पण हाक काय माराल? बेटूच म्हणाल? म्हणजे एक आई म्हणून मी तेच म्हणेन. कारण मला असं वाटतं की तेव्हा त्याला त्या याची जास्त गरज आहे ना. पण माझा छोटा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही त्याला बेटू का हाक मारता? तुम्ही त्याला ताप का नाही हाक मारत हो? त्याला ताप आला आहे ना, देन व्हाय डोंट यू कॉल हिम ताप? ए ताप, उठ रे, ताप, जेवतोस का? असं नाही करत. ताप हा त्याच्या व्यक्तित्वाचा एक वेगळा भाग झाला की आता त्याला आजार आहे हा. राईट. आणि व्यक्तित्व म्हणून तो बेटू आहे माझ्याकरता म्हणून मी त्याला त्या याने हाक मारणं. किती सिम्पल आहे ना. अगदी सिम्पल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की तो ताप आत्ता झालेला एक त्रास आहे, बट इट डज नॉट बिकम माय चाइल्ड. येस, तो माझा बेटूच आहे आणि ताप त्याला झालेला एका प्रकारचा त्रास आहे. मग हेच जर आपण मानसिक त्रासाबद्दल बघितलं तर ती अख्खी व्यक्ती वेडी कशी होते? तिचं त्यावेळेचं एका कुठल्या तरी बाबतीतलं वागणं, बोलणं, हालचाल थोडी बदललेली असते. कोणी चिडचिड करतं, कोणी डिप्रेस होतं, कोणाला अँझायटीचा त्रास होतो, भीतीचा. पण मग आपण त्या अख्ख्या व्यक्तीला ताप आलेला असताना ताप म्हणून हाक नाही मारत. एखाद्याला डायबिटीज होतो, आपण डायबिटीज म्हणून त्याला हाक नाही मारत. अरे शुगर नाही, अरे शुगर म्हणतो का त्याला? मग आपण वेडा आणि वेडी कसं म्हणतो? म्हणजेच बघा, हा आपल्या विचारांचाच एक प्रॉब्लेम आहे. कारण आपल्याला स्वीकार नाही. आणि त्याचा सिम्पल रिझन आहे बिकॉज वी असोसिएट इट विथ वीकनेस, की म्हणजे हा माणूस म्हणून कमी आहे, किंवा दुसरं म्हणजे हा नाटक तरी करतो. आणि समाजात हे आयडेंटिफाय झालं तर आपली पण कुठेतरी म्हणजे लोक वेगळ्या रूपात बघायला लागतील. प्रश्नच तो एक मोठा प्रश्नच नाही. पुन्हा ह्यालाच जर आपण कंटिन्यू केलं की आपल्या घरच्या एखाद्या व्यक्तीला ताप आला तर आपण त्याला दूर ढकलू की आपण त्याला अजून मदत करू, अजून त्याची काळजी घेऊ? म्हणजे ज्याला त्रास होतोय त्याला खरी गरज काय आहे की त्याच्याजवळ कोणीतरी बसावं. तो चिडचिड करेल तरी म्हणावं की हो त्याला ताप आहे ना, त्याला सर्दी झाली ना म्हणून त्याची चिडचिड होते. हे आपण करतो कारण सर्दी आणि ताप दिसतो, आतला ताप दिसत नाही. आणि म्हणून आपण त्याला सपोर्ट करण्याऐवजी, त्याला स्वीकार करून त्याला हेल्प करण्याऐवजी आपण त्याला अजून दूर ढकलतो. अँड दॅट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट रिझन्स की कुठेतरी एवढीशी सुरू झालेली गोष्ट इन टर्म्स ऑफ की मला वाईट वाटतं आहे, मी स्वतःचा स्वीकार नाही करत आहे, तिथपासून ती लिंक वाढत वाढत जाते. काही जण डिप्रेस होतात, काही जण तेही दाखवत नाही. आणि आज यंग लोक सुसाईडपर्यंत पोचतात. तर दोन गोष्टी इथे खूप महत्त्वाच्या आहेत की जसं फिजिकल गोष्ट झाल्यावर आपण त्या व्यक्तीला लेबल नाही करत ना, तो तिचा आत्ताचा पार्ट आहे. म्हणजे आपण साधारण असं म्हणतो सफरिंग फ्रॉम फिवर. सफरिंग फ्रॉम फिवर, क्या बात है ना. ताप आलाय, सर्दी झाली आहे, मग आत्ता ना त्याला स्ट्रेस आलाय कुठल्याही प्रकारचा असो. राईट नाउ ही इज सफरिंग फ्रॉम. एक्झॅक्टली. बट ही इज स्टील माय ओल्ड फ्रेंड, माय हजबंड, माय चाइल्ड, माय मदर. बिलकुल. तर जी गोष्ट आपल्याला माणूस बनवते, माझ्या भावना,
त्यालाच जर आपण असं ढकलून दिलं तर कसं चालणार? मग तो व्यक्ती आणखीन त्या बाजूला आणखीन त्या त्रासात जातो. आणि तो एकटा नाही जात, तो जातो. नातं जसं ज्याच्यात गॅप येते समोरच्याला इम्पॅक्ट होतो. असंच करता करता आपल्याला लक्षात येतं आहे की आज नात्यांचा जो एक बेस कनेक्ट आहे तो कमी होत चालला आहे, ट्रस्ट कमी होत चालला आहे, एकमेकांचं ऐकून घेण्याची क्षमता कमी होत चालली आहे, समजून घेण्याची क्षमता. मग कामावरचं फोकस इम्पॅक्ट होतं, मग खाणं पिणं इम्पॅक्ट होतं, मग झोप इम्पॅक्ट होते. मग असं बघता आपली पूर्ण लाईफ इम्पॅक्ट होते. अँड दिस इज नॉट जस्ट हॅपनिंग टू वन पर्सन. कारण एकाला झालं की तो इम्पॅक्ट होतो, तो इम्पॅक्ट झाला की फॅमिली इम्पॅक्ट होते, ते झालं की सोसायटी इम्पॅक्ट होते. आणि असंच करता बघा ना काय काय झालं आहे. मग क्राईम बघा कसा वाढला आहे, रेप होणं कसं वाढलं आहे, शाळांमधलं शूटिंग किंवा हे प्रकार कसे वाढले. म्हणजे आपण जे फक्त बोलतो की समाज आज कुठल्या पातळीला चालला आहे, त्याचं खोदत जर गेलं तर रूट आहे प्रत्येकाचं मन आज कसं काम करत आहे. म्हणजे इट्स अ सायकल. खूप छान सांगितलं आहे मानसिक अवस्थेबद्दल आणि मानसिक रोग कशामुळे होतात याच्याबद्दल. मी आता पुढे हे विचारेन की मानसिक रोगाचे आणखीन प्रकार किती आहेत त्याच्या. खरं तर हा आमचा अभ्यासाचाच विषय म्हणजे आणि खूप विस्तृत येते. पण जसं आपण फिजिकल आजारांमध्ये बघतो ना की अगदी लहान सहान आजारांपासून तर मोठे मोठे. मी सारखं फिजिकल आजारांशी कम्पेअर का करते कारण वी आर यूज टू दॅट. मला आपल्याला माहिती आहे फिजिकल आजारांबद्दल अवेअरनेस म्हणून फक्त एक अवेअरनेस राहावा म्हणून वापर करते की फिजिकली आपल्याला अगदी छोटंसं खरचटलं, सर्दी खोकला झाला, हे अगदी मायनर आहे, आपण रोजचं म्हणून म्हणतो. त्याच्यानंतर काही गोष्टी असतात ज्या मध्ये मध्ये त्रासदायक होतात की टायफॉईड झाला, मलेरिया झाला किंवा फ्रॅक्चर झालं, जरा सिव्हिअर आहे. आणि आपण काही म्हणतो की काही एकदमच त्रासदायक आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कोणाचा कॅन्सर, कोणाला कॅन्सर डिटेक्ट झाला. ओके, तर सगळे लेवलचे असतात आपल्याला फिजिकल त्रास. तसंच मानसिक त्रासाचं असतं की एक स्टेज असते जी शून्य त्रासाची असते. पण आपण म्हणूया ती आजकालच्या जगात हार्डली आपल्याला कोण मिळेल की ज्याला शून्य त्रास आहे. शून्य त्रास हाही म्हणजे फार वेगळी गोष्ट आहे. खरंच आहे. तर थोड्या ना थोड्या प्रमाणात त्रास, ताण सगळ्यांना असतो आणि तो हेल्दी पण असतो. कारण जोपर्यंत ते होत नाही आपण ऑप्टिमली परफॉर्म करत नाही. ओके, तर एक असतो तो हेल्दी स्ट्रेस असतो. पण जेव्हा आपलं त्याच्याशी कोपिंग कमी पडायला लागतं, त्याचा आपल्या शरीरावर, आपल्या कामावर, नात्यांवर परिणाम पडायला लागतो, मग आपण म्हणतो की आता तो अनहेल्दी स्ट्रेसकडे चालला आहे. म्हणजे कुठेतरी तो आपला कॉन्फिडन्स शेक करायला लागतो. येस, आपली विचार अनहेल्दी करायला लागतो, भावनांवरचा आपला ताबा जायला लागतो. मग त्याच्यानंतर हा स्ट्रेस जेव्हा आजाराकडे जातो तेव्हा सुरुवातीला आपण त्याला म्हणतो कॉमन मेंटल डिसऑर्डर्स. तर त्याच्यात हे कॉमन म्हणजे अगदी डिप्रेशन झालं, अँझायटी, पॅनिक झालं, हे येतात की मला निराश, उदास वाटतं, हताश वाटतं, काही करण्याची इच्छा नाही होत. आधी जसा उत्साह असायचा, एनर्जेटिक वाटायचं, आता ना थोडं डल आणि डाऊन वाटतं. सारखा स्वतःच्या ॲबिलिटीजवर डाऊट येतो, नेगेटिव्ह विचार खूप येतात, कधी झोप डिस्टर्ब होते, कधी भूक डिस्टर्ब होते. तसंच अँझायटीचं की एक सतत मनात हुरहुर असते, भीती वाटते, सतत काहीतरी वाईट होईल असं वाटतं, मला जमणार नाही, झेपणार नाही, माझा कॉन्फिडन्स जातो. तर हे सगळे जे डिसऑर्डर्स असतात त्यांना आपण कॉमन मेंटल डिसऑर्डर्स म्हटलेलं आहे कारण की ते खूप त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते तितके सिव्हिअर नसतात की ते आपल्याला ना हातपाय गाळून बसायला लावतात किंवा आपल्याला पूर्णपणे डिस्टर्ब करतात. आणि मग लास्ट जो येतो तो सिव्हिअर असतो. मग त्याच्यात कुठले येतात तर जर आपण कॉमनली काही आजारांची नावं ऐकली असतील की स्किझोफ्रेनिया, की ज्याच्यात माणसाचा रियालिटीशी टच जातो. मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचे भास होतात, कधी कानात आवाज येतात, कधी कधी काही दिसतं आणि तो एका त्याच्याच विश्वात राहतो. खऱ्या जगात काय चाललंय ह्याचं त्याचं कनेक्ट तुटतं. दुसरं म्हणजे बायपोलर डिसऑर्डर आपण म्हणतो की बायपोलॅरिटी म्हणजे ती व्यक्ती स्विंग करते की कधी ती मेनियामध्ये जाते, म्हणजे जसा आनंदाचं वरचटो की ती ओव्हर कॉन्फिडन्स, तिला वाटतं की मी जगात काही करू शकेन, ती खूप पैसे खर्च करेल, ती खूप अशी फ्लॅम्बॉयंट जगेल, कारण तो टचच जातो पुन्हा की मी खरी कोण आणि माझं खरं काय. तर कधी एकदम हायला जाते आणि मग तो हाय फेज गेला की ती तेवढीच लो.
म्हणजे एकदा पहाडाच्या टोकावर आणि नाहीतर त्या खाईच्या अगदी लोएस्ट पॉईंटवर, की पूर्ण डिप्रेस्ड, मला काहीच जमणार नाही, मला काहीच झेपणार नाही. सो हे बायपोलर डिसऑर्डर. तर मग हे कॅटेगरी येते की ज्याला सिव्हिअर आपण आजार म्हणतो. खरं म्हणजे मानसिक आजार जेव्हा आपण वेडा हे जी कॅटेगरी होती ना, ती ह्या सिव्हिअर मेंटल डिसऑर्डर्सबद्दल म्हटली गेली आहे. कारण त्या व्यक्तीचं ना रिॲलिटीचं भान चाललं जातं, तो काय बोलतोय काय वागतोय त्याचा ताबाच नाही राहत. पण जसं मी म्हटलं ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. अँड टुडे मोस्ट ऑफ अस आपण ना त्या ग्रे झोनमध्ये आहोत, की आपल्याला एक तर ताण तरी आहे, मग कामाचा असू दे, नात्याचा असू दे, फिजिकल आजारांचा असू दे, हां, नाहीतर आपल्याला थोडीशी अँझायटीची लक्षणं, थोडीशी डिप्रेसिव्ह लक्षणं, किंवा आपल्याला सांगितलं ना फॅमिली प्रॉब्लेम्स, की नात्यांमधले होणारे वादविवाद ते मॅनेज न करता येणं. तर स्ट्रेसचे वेगवेगळे प्रकार आणि ज्याला आपण कॉमन मेंटल डिसऑर्डर्स म्हणतो ते. तर आज मेजॉरिटी आपल्याला ते आहे आणि खूप कमी पर्सेंट आहे ज्यांना सिव्हिअर मानसिक आजार आहे, की ज्याची ट्रीटमेंट पण मग खूप वेगळी असते. वेगळ्या पद्धतीने. इथे मला एक विचारायला आवडेल डॉक्टर, की ही जी काही आजारांची हे आहे, तर कुठेतरी समाजामध्ये मला स्वतःला सिद्ध करायचं आहे किंवा आजूबाजूच्या सगळ्या वातावरणामध्ये मी पण त्या लेवलपर्यंत आहे की नाही, हे कारण सगळ्यात जास्त असं वाटतं का की कॉन्फिडन्स लूज होतो, परफॉर्मन्स द्यायचा आहे, मी तेवढ्यापर्यंत नाही जाऊ शकत आहे. मग त्याचे ते जे वेगवेगळे प्रकार निर्माण होतात त्यांनी कुठेतरी या आजारांना म्हणजे जास्त वाव मिळतो का असं म्हणू शकतो का? खरं आहे, खरं आहे. आज जर आपण बघितलं ना की आपले आजी आजोबा त्यांची लाईफस्टाईल कशी होती, त्यांच्या काळात ना शारीरिक आजारांचं प्रमाण किती होतं, मानसिक आजारांचं प्रमाण किती होतं, आपल्याला सगळंच कमी दिसेल. जेव्हा की लाईफस्टाईल बघितली तर त्यांची जास्त कष्टाची होती. म्हणजे फिजिकली कष्ट करणं, आजूबाजूला गॅजेट्स नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टीत त्यांना ना डिस्कम्फर्ट खरा जास्त होता. येट इथून ते जास्त पीसफुल आणि सॉर्टेड होते. आणि आज बरोबर उलटं झालं आहे की आपल्याकडे वस्तू, गॅजेट्स, कम्फर्ट देणाऱ्या गोष्टी खूप आहे, मेकॅनिकली खूप स्ट्रॉंग, त्यामुळे आपल्याला डिस्कम्फर्ट खरं खूप कमी आहे. पण आपल्या मानसिक ताणाची लेवल जी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. तर ह्याचं कॉमनेस्ट कारण जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही हसाल, ह्याचं कारण पण आपलं मनच आहे. कारण आपल्या मनाचं असतं ना की जितकं त्याला मिळतं त्याला जास्तच हवं असतं. तर आधी जसं लोक म्हणायचे ना की आपल्या ग्रँडपेरेंट्सच्या जनरेशनमध्ये बघितलं तर अल्पसंतुष्टी हा एक शब्द होता, की ना मला घरापर्यंत माझं मिळतं आहे, मी छान आहे, मला माझ्या मुलांना देता येतं आहे खाऊ पिऊ, ते मोठे होत आहेत, समाधान होतं. कंपॅरिझन कमी होती की मी इथे तो कुठे, त्याच्या घरात किती गोष्टी, हे खूप कमी होतं. आणि जितकं आज आपल्याकडे आहे तितकं आपण ना पुढचं बघायला लागलो आहे की अजून काय. सो आजच्या ह्या गोष्टीला आपण म्हणतो प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. याच्याचवर मला म्हणजे तुम्ही अगदी योग्य जे माझ्या मनात होतं की पूर्वीच्या काळी आपण आपल्या आईला, आजीला जेव्हा बघितलं तेव्हा संतुष्टी सदा सुखी असं म्हटलं जायचं. पुढे जो काळ आला आहे, थोडंफार बाहेर गेल्यावर पाहतोय तर प्रत्येक वेळेस कुठेतरी, म्हणजे ही व्यक्तिगत भावना नसू शकते पण एक सर्वसाधारण जे पाहिलं आहे की उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे, आणि मला वाटतं तिथनं ती सुरुवात होते. मग ती परिवारामध्ये की नाही हे हवंय ते हवंय किंवा हे नाही मिळते म्हणून तो तणाव, आणि मग त्याच्यानंतर पुढच्या ते सगळे परिणाम. आणि आता पुढे काय सांगा? 2 मुद्दे आहेत जे आपण ह्याच्यात बघू शकतो, म्हणजे आपला दृष्टिकोन असा ठेवू शकतो की सगळ्यात पहिले ना ताण जो होतो तो कशामुळे होतो. आता जर आपण असं बघितलं तर आपल्याला वाटेल की ना समाजात जे चाललं आहे कॉम्पिटिशन किंवा जे सगळे बाकी लोक पुढे जातात त्याच्यामुळे मला ताण होतो. सगळ्यात छान आणि गमतीची गोष्ट अशी आहे की माझा ताण मला माझ्या विचारांमुळे होतो. लेटेस्ट से आपण इथे 4 मैत्रिणी बसलो आहे, तुमची साडी खूप सुंदर दिसते तुम्हाला आज. तर जर 3-4 मैत्रिणी आपण इथे बसलो आहे तर प्रत्येकीला तुम्हाला बघून स्ट्रेस किंवा जेलसी होईल का? डिपेंड्स. म्हणजेच जिचा ज्या ट्रॅकने विचार जाईल तिला ती भावना येईल. जिला वाटेल जास्तच छान दिसते हिला साडी, हिला बऱ्या मिळतात चांगल्या साड्या जिथे तिथे, तिला ना आतून जेलसी, एन्व्ही येईल आणि तिला आतल्यात त्रास होईल.
मग आपण भेटतोय तर ती आपल्या गप्पा एन्जॉय नाही करू शकणार, ती आनंद नाही घेऊ शकणार आणि कुठे कुठे ती आज स्वतःला त्रास करूनच या खोलीतनं बाहेर जाईल. अगदी बरोबर. एखादी असेल तिच्या मनात येईल की शी इथे ना हे माझ्या टाईपचे लोकच नाही आहे, नुसते चांगले चांगले कपडे घालून येतात, मी नेहमी अशी कमीच दिसते, मी ना ह्यांच्यात कुठे बसतच नाही, मला नाही वाटत या ग्रुपमध्ये मी जास्त यावं आणि गप्पा माराव्या. मग तो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आला, ती स्वतःला कट ऑफ करून घेईल. एखादी म्हणेल हां ही ना जरा जास्त शिष्ट समजते स्वतःला, इतकं नटून यायची काय गरज आहे, साडी पिढी घालून, साध्या मैत्रिणी तर भेटतोय गप्पा मारायला, हिला ना स्वतःला असं खूप मोठं मोठं दाखवायचीच आहे, मला ना हिला बघितलं की चिडचिड होते. ही तिची मानसिक अवस्था. आणि एखादी म्हणेल अगं साधना काय गोड दिसतेस, साडीचा रंग खुलून दिसतोय तुझ्यावर. आता बघा साधनाचा पण मूड थोडासा वर गेला, नक्कीच माझाही गेला, कारण मी तिचा आनंद शेअर केला. तर छोट्याशा उदाहरणातनं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आजूबाजूच्या गोष्टींनी माझा ताण नाही वाढत, त्या गोष्टींना बघितल्यावर मी त्या गोष्टींकडे कुठल्या दृष्टिकोनातनं बघते त्याच्यातनं माझा ताणही वाढू शकतो, त्याच्यातनं माझा आनंदही वाढू शकतो. म्हणजे ही मीच आहे हे स्वतःनेच तयार केलेलं सगळं जाळं आहे. तर ही एक गोष्ट झाली की मीच माझा ताण कसा वाढवते. आणि दुसरी गोष्ट जी आपण म्हटली की प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी, की ना आज जितकं आपल्याला समाधान द्यायला, आपल्याला सुख कम्फर्ट देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनंही आपण ताणच वाढवतो. एक छोटीशी गोष्ट शेअर करते. 2 मित्र गप्पा मारत असतात आणि खूप आधीच्या काळची गोष्ट आहे, म्हणजे जेव्हा व्हेकल्स नव्हते आणि आपण म्हणूया की हॉर्सेस आणि ह्याच्यातवरनं जायचं ते, तर ते दोघं गप्पा मारत होते आणि तो एक मित्र दुसऱ्याला म्हणतो की अरे मागच्या रविवारी मी माझ्या मुलांना सगळ्यांना डोंगरावर घेऊन गेलो होतो, असंच एक दिवस बदल म्हणून सगळ्यांना, आणि काय मजा आली सांगू, आमची पिकनिक इतकी छान झाली. मी नशीब तुला सांगतो की आम्ही आमच्या घोड्याला पण सोबत घेऊन गेलो होतो, कारण वाचलो त्याच्यामुळे. माझ्या मुलाला तिकडे पाठीची जखम झाली, इजा झाली पाठीला, आणि परत येताना त्याला घोड्यावर बसवून आणता आलं नाही, तर त्याला माझ्या खांद्यावर बसवून आणणं माझी खरंच अगदी अशक्य झालं असतं. तर किती बरा डिसिजन होता की आम्ही आपल्या घोड्याला पण सोबत घेऊन गेलो होतो. तो मित्र म्हणतो अरे वा खरंच रे बरं झालं, पण पाठीला लागलं कसं? त्या म्हणतो अरे त्या घोड्याने लात मारली. हो. समस्या आणि समाधान. तर त्यामुळे प्रत्येकाकडे आज हा चॉईस आहे की घोडा आपल्याला वाचवतोय, पण मुळात घोडाच जर आपल्याला इजा करत असेल तर त्या घोड्याशी आपण किती सख्य करावं. अगदी बरोबर. हा चॉईस आज आपल्या हातात आहे. तर आपला स्ट्रेस आपणच निर्माण करतो, आपला आनंदही आपण निर्माण करतो, आणि कुठल्या गोष्टीत आपण किती अडकतो हे ठरवतं की आपल्याला त्रास किती होईल आणि आपल्या आयुष्याची क्वालिटी किती चांगली असेल. खूप छान सांगितलं आहे. जेव्हा आपण या अशा पेशंट्सबद्दल बोलतो आहोत, मनोरोगी पेशंट्सबद्दल, तर मूळ कारणं ज्याच्यावर आपण बोलत होतो, तर कारणं, लक्षणं काय आणि पुढे उपचार काय, अगदी तिन्हीवर पण आपल्याला पुढे बातचीत करायची आहे. थोडक्यात सांगते. कारणं ह्याची मल्टीफॅक्टोरियल आहे. सगळ्यात जे सिव्हिअर आपण मानसिक आजार म्हणतो, सिझोफ्रेनिया किंवा तशा लेवलचे, त्याचं कारण असतं आपले जे न्यूरोकेमिकल्स असतात त्याचं बॅलन्स जाणं. तर असंतुलन जेव्हा होतं आपलं न्यूरोकेमिकल्सचं, तेव्हा हे मोठे आजार होतात जे की बायोलॉजिकल आपण त्याला म्हणतो, की त्याला औषधाशिवाय पर्याय नाही. त्याच्यानंतर जे कॉमन मेंटल डिसऑर्डर्स आपण म्हणतो की जे माइल्ड असतात किंवा जे सुरुवात झालेली असते त्यांचं मेजर कारण असतं आपली विचार करण्याची पद्धत. आपण कशावर फोकस करतोय, आपण गोष्टींकडे किती रिअलिस्टिकली बघतोय, नको त्या गोष्टींना आपण किती महत्त्व देतोय, आपल्या गोलला सोडून आपण इकडे तिकडे त्या गोष्टींवर किती भरकटतोय, आपण किती कंपॅरिझन्स करतोय. म्हणजे छोटंसं उदाहरण बघा, जर का मी तुम्हाला म्हटलं 2 मुलं आहेत 10वीच्या सुरुवातीला आहेत आणि 0 to 10 ही जर आपण त्यांची प्रोग्रेसची लेवल बघितली, तर एक 10वीच्या वर्षाच्या सुरुवातीला 7 वर होता आणि 10वी क्लिअर झाल्यावर त्याचं प्रोग्रेसप्रमाणे तो 9 वर गेला. दुसरा जो होता तो सुरुवातीला 3 वर होता
जी काही कारणं असतील, त्याचं फॅमिली, त्याचं फिजिकल हेल्थ म्हणूया, ज्या काही कारणांमुळे तो 3वर होता. आणि 10वीची परीक्षा झाल्यानंतर तो जिथे पोचला होता ते 8 होतं. आता तुम्हाला मी अगदी पर्सनली विचारलं साधनाताई की या दोघांमध्ये तुम्हाला काय वाटतं, कोणी जास्त प्रगती केली? तर तुम्ही कोण म्हणाल, पहिल्याने की दुसऱ्याने? मी नक्कीच 3 ते 8 वरच म्हणेन, कारण त्याच्या सराउंडिंग, त्याच्या परिस्थितीने तो 3 वरनं 8 वर गेला. माझ्या हिशोबाने तो असेल. फाईन. पण जर आपण जगात बघितलं तर एकाचे मार्क 9 आहेत आणि एकाचे 8 आहेत पर्सेंटेज किंवा GPA त्याचं. तर जग कोणाला जास्त सक्सेसफुल म्हणेल? नक्कीच जास्त 9 वाल्याला. आता ह्या 8 वाल्याकडे ना चॉईस असतो की अरे मी कुठून आलो आहे, माझं बालपण कसं होतं, माझी परिस्थिती कशी होती. मग जर मी फक्त 9 वाल्याशी कम्पेअर केली आणि दुःखी झाले तर मी स्वतःसाठी त्रासच इन्व्हाइट करते. पण जर मी ह्या अवेअरनेसनी केली की नाही, मी 3 वरून 8 वर आली आहे, तर मी दुःखी नाही होणार, मी शाबासकी देईन की छान करतेस आणि पुढचा गोल ठेव ना 9 वर जायचा, पण दुःखी होऊन नको ठेवू, आनंदाने कॉन्फिडन्सने जा. नक्कीच. सो ह्या सगळ्या गोष्टी बघा सगळ्या आपल्या विचारांवर अवलंबून आहेत. तर मेजर जो त्रास आज आपल्याला सगळ्यांना होतोय तर या गोष्टींमुळे होतोय, आपल्या दृष्टिकोनामुळे, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे. मग बाकी काही गोष्टी असतातच की जसं जेनेटिक्स असतं की काही गोष्टींना फॅमिलीनुसार ती टेंडन्सी असते आपल्यात. जसं आपण म्हणतो की घरात कोणाला कॅन्सर असला तर ती येण्याची शक्यता जास्त आहे पुढच्या पिढीला, शुगर असेल. तसंच काही आजार आहेत की ज्यांची फॅमिलीची टेंडन्सी म्हणून जास्त असतात. काही गोष्टी असतात जो हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमुळे होतात की थायरॉईड कॉमन आहे, त्याच्यानंतर बायकांमध्ये मेनोपॉज नंतर त्रास होतो, हे हार्मोनल लक्षणं त्याच्यामुळे होतात. काही गोष्टी अशा असतात ज्या डाएटमुळे पण होतात की जसं B12 किंवा व्हिटॅमिन Dची डेफिशियन्सी असली तर डिप्रेशनची लक्षणं जास्त जाणवतात, जास्त सिव्हिअर असतात. आणि पुन्हा त्याच्यातनं बाहेर पडायला जोपर्यंत डाएट आपण प्रॉपर ती बॅलन्स होत नाही, बाहेर येणंही कठीण असतं. तर असे मल्टिपल फॅक्टर्स असतात जे की कॉन्ट्रीब्यूट करत असतात आपल्या मानसिक आजारांमध्ये. म्हणजे ते नुसते शारीरिक स्वास्थ्यावर नाही करत, तर मानसिक स्वास्थ्याकरता सुद्धा तुमचं डाएट, तुमची बाकी डेफिशियन्सीज, हे सगळं पण त्याच्याकरता कारण असू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची विचार करण्याची पद्धत. म्हणजे बघा ना, 2 व्यक्तींना कॅन्सर होतो, सेम स्टेजमध्ये तो डिटेक्ट होतो, दोघं सेम आयुष्य जगतात का? अगदी बरोबर नाही. तर एखादा म्हणतो की म्हणजे अगदी हे माझं जवळून बघितलेलं उदाहरण सांगते. अनिल अवचट, जर तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांची वाईफ डॉक्टर सुनंदा अवचट, त्यांना जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला, ब्रेस्ट कॅन्सर लास्ट स्टेजला म्हणजे सिव्हिअर स्टेजला झाला होता, अर्ली स्टेजला नव्हता. हे जेव्हा झालं आपण बघितलं की किती लोक कॅन्सर नावानेच खचून जातात, आयुष्य संपलं आणि खरं ते आपलं आयुष्य कमी करतात. ह्यांनी काय केलं असावं, ह्या घरी आल्या आणि ह्यांनी लिहून काढलं कॅन्सर झाल्याचे 12 फायदे. पॉझिटिव्हिटीचे किती ना. आणि ते प्रत्येक गोष्ट खरी होती. म्हणजे आपण असं म्हणतो की ही फिलॉसॉफी आहे ज्या त्या सांगतायत, तर मुळीच नाही. त्यांनी पहिला फायदा लिहिला की बरं झालं बाई त्यातल्या त्यात कॅन्सर झाला, हार्ट अटॅक आला असताना तर मी नसतेच आत्ता हेही बोलायला, लगेच गेलेस. ॲटलिस्ट माझ्याकडे 6 महिने वर्ष आहे. कॅन्सरने मला वेळेचं महत्त्व शिकवलं. काय आयुष्य जगत होती, नको त्या गोष्टींमध्ये ना चिडचिड करत होती, त्रागा करत होती. आता मला माहिती आहे की 6च महिने आहे, आता मी ठरवून करणार की काय छान गोष्टी करायच्या, कोणासोबत वेळ घालवायचा. तर बघा दृष्टिकोनच बदलला. आणि असा दृष्टिकोन असला तर ती कॅन्सर झालेली ही व्यक्ती तिचं उरलेलं आयुष्य किती छान घालवू शकते. तिचा कॅन्सरला जो प्रतिकार, आपण ज्याला इम्युनिटी म्हणतो, आपला रिस्पॉन्स टू ट्रीटमेंट असतो, तोही अल्टिमेटली कोण ठरवतं? तर औषधं नाही ठरवत. ज्या मनाने आपण ती ट्रीटमेंट घेतो शेवटी तेच ठरवतं. आता तुमच्या लक्षात येईल की मनच सगळं बघतंय, शरीरालाही मन बघतंय, नात्यांनाही मन बघतंय, आपल्या सगळ्या गोष्टींना आपलं मन बघतंय. म्हणजे एखादं औषध निराशेने घेतलं आणि एखादं औषध या आशेने घेतलं की मी नक्की बरी होणार, तर तो मनाचाच भाग झाला. बस प्लेसिबो इफेक्ट म्हणजे काय की कितीदा आपण बघतो ना, डॉक्टरकडे देतो, डॉक्टर कॅल्शियमची गोळी देतो, ती खाऊन आपण बरे होतो. दॅट इज प्लेसिबो इफेक्ट. कारण मनाने ठरवलं गोळी खाल्ल्यावर मी बरी होणार, शरीर रिस्पॉन्ड करतो.
ज्याला आपण इम्युनिटी सुद्धा म्हणतो, की इम्युनिटी चांगली असली तर तुमचं शरीर, तर ती कुठेतरी मानसिक इम्युनिटी मनाची पण गरजेची आहे. कोरोनामध्ये तर आपण खास करून बघितलं, खूप जवळून पाहिलं की जे मनाने घाबरलेले होते त्यांना जास्त त्रास झाला, आणि जे पक्के होते, आपण बघितले 80-80 वर्षाचे लोक व्हेंटिलेटरवरनं बाहेर पण आले. तर शरीराची ताकद नो डाऊट महत्त्वाची आहे, आपण ती कुठे कमी नाही लेखत आहे, पण त्याला जर मनाची साथ मिळाली ना तर मग ते एका वेगळ्या लेवलला जातं. म्हणजे मन चंगा अगदी बरोबर तोच प्रकार झाला. आणि मग पुढे समजा एखादा व्यक्ती या आजाराने ग्रसित असला कुठल्याही रूपात, मानसिक आजाराने, उपचार काय म्हणू शकतो? छान. ट्रीटमेंटचं पण सोपं आहे बघा. जर आपण कॅटेगरी वाईज डेव्हलप केलं तर जे एक लेवल अशी असते आजारांची की ज्याला औषधच लागतं, आणि ते आपण जनरली कधी म्हणू, जेव्हा की सिव्हिअर मानसिक आजार असतील तेव्हा, किंवा अगदी आपण अँझायटी, डिप्रेशन किंवा OCD ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर सारखं काही बघितलं, पण तिथे त्या आजाराची लेवल ह्या पातळीवर गेली असेल की जिथे मला माझं रोजचं काम करायला अडचण येते, घरातलं स्वतःचं, मला माझं ऑफिसचं किंवा करिअर रिलेटेड कामामध्ये ते अडथळे आणत आहे, माझ्या नात्यांमध्ये त्याच्यामुळे गॅप यायला लागली आहे, की माझं भावनिक नियमन इतकं होत नाही आहे ना की आता नाती डिस्टन्स होत चालली आहे, माझ्या शरीरावर त्याचा कुठे ना कुठे इम्पॅक्ट होतो आहे, की भूक, झोप, धडधडणं, पोट वारंवार बिघडणं, म्हणजे शरीर इम्पॅक्ट होत चाललं आहे. आणि 5वं म्हणजे की माझी आनंद घेण्याची क्षमताच आता माझ्या हातात राहिली नाही. म्हणजे कोणची वस्तू मला आनंदित करतच नाही. म्हणजे पहिले असं होतं ना की तो तारक मेहताचा उलटा चष्मा बघूनही मी खो खो असायची की काय चाललंय, आणि आता असं असतं की माझ्या घरचे 4 लोक बघून हसत असतात आणि मी त्यांच्याकडे अशी बघत असते की काय काय बघताय, काय असताय, म्हणजे मला कुठल्याच गोष्टीतनं आनंदच नाही, आनंदही नाही, आणि माझं काहीतरी आहे किंवा माझ्यातली पॉझिटिव्हिटी सापडणं बंद होतं. तर हे 5 गोष्टी जिथे आपल्याला दिसतात तिथे आपण म्हणूया की औषधाच्या गरजेकडे आता आपण चाललोय. त्याच्या एक स्टेज आधीची म्हणजे की माझं ना असं बॅलन्स गेला नाही आहे, पण मला जाणवतं आहे की ना आता तो जाईल कुठल्याही क्षणी, काहीतरी गडबड, स्ट्रेस. आता ह्या स्टेजमध्ये जर आपण स्वतःला पकडलं तर औषधाची गरज नाही, कारण काउन्सिलिंग, सायकोथेरपीने मी स्वतःत बदल करून स्वतःला पूर्णपणे पाठी खेचू शकते. इथे जेव्हा मी खेचत नाही तेव्हा मी सिव्हिअरिटीकडे जाते. आणि खरं आज खूप गरजेचं आहे की आपण मेजॉरिटी लोक ना त्या ताणाच्याच ह्याच्यात वरखाली करत असतो. तिथे जर आपण स्वतःला पकडलं आणि आपण थेरपी, काउन्सिलिंग घेतली तर आपलं पुढचं खूप नुकसान वाचू शकतं. म्हणजे डॅमेज कंट्रोल, अगदी प्रिव्हेंटिव्ह आपण मेडिसिन जी म्हणतो ना, प्रिव्हेंशन इज द बेस्ट क्युअर. तर तिथे आपण ह्या गोष्टींचा वापर, म्हणजे औषधं बघितली, सायकोथेरपी बघितली, आणि त्याच्याही आधीचं आपण जर बघितलं की ताण येण्याची पण सुरुवात आहे, की आता माझा ताण पण तेवढ्या टोकाचा नाही, पण मला जाणवतंय ना की काहीतरी आता माझ्यात गडबड व्हायला लागली आहे. मग तिथे काउन्सिलिंगच्याही आधी जे आपण म्हणतो ना की हेल्थ रिस्टोर करणं, मग चांगला आहार घ्या, एक्सरसाइज करा, त्याच्यानंतर आपण म्हणतो आहे की सतत आपण गॅजेट्सने घेरलेले आहोत, तर नेचरमध्ये वेळ घालवा, बोला, कनेक्ट करा. आपण जेव्हा लहान मुलाला हातात घेतो तर फिजिकल टचसुद्धा आपल्याला आतमध्ये आपले ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन, किती गोष्टी असतात ज्याच्यात बदल होतात. ते मूल हसतं, आपल्या चेहऱ्यावर नकळत स्माईल येते. तर टच, स्माईल, जेन्युइन कम्युनिकेशन, की जे बोलल्यावर ना आपल्याला छान वाटतं, ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या लाईफमध्ये मिसिंग आहेत. तर हे जर आपण केलं तर आपण एक आपला पायाच मेंटल हेल्थचा उत्कृष्ट करतो. तो तिसरा भाग. तर सुरुवात करताना आपण उलटी करायची की एक छान लाईफस्टाईल मेंटेन करायची, स्वतःचे 5ही सेन्सेसमधनं ना जितकं आपल्याला आनंद घेता येईल माइंडफुलनेसचा वापर करून तितका घ्यावा. त्याच्यानंतर डाएट, योगा, एक्सरसाइज हे करावं. आपली एखादी हॉबी जोपासावी, आपल्याला आवडतं त्याच्यात 20-1 मिनटं तरी घालवावे दिवसातले. जेव्हा वाटत असेल की हे सगळं करूनही ना कुठेतरी गडबडतं आहे, मला काहीतरी त्रास होतो आहे, मग एखाद्या माझ्या नात्यातलं असेल किंवा बॉसचं माझं ना जमत नसेल आणि त्रास होत असेल, तिथे थेरपी, काउन्सिलिंग घ्यावी. आणि जिथे वाटेल की नाही त्यांनी पण होत नाही आहे, आता माझा बॅलन्स खरंच जात चालला आहे इन टर्म्स ऑफ सगळ्या गोष्टींवर ते स्पिलओव्हर होतं आहे, मग औषधाकडे यायचं. पण ॲज अ सायकॅट्रिस्ट मी तुम्हाला हे पण सांगते की आज औषधांबद्दलही
खूप गैरसमज आहे. मी याच्यावर येणारच होते. जे तुम्ही सांगताय त्याच्याबद्दल की औषधांबद्दलचा गैरसमज हा की अरे नाही हे औषध घेतलं तर नुसतं मी झोपूनच राहणार, माझ्या पूर्ण शरीराला ते निष्क्रिय करतील. निष्क्रिय म्हणजे की सतत तेवढा वेळ झोपला राहील, काही करणार नाही, कुठेतरी माझा मेंदू कंट्रोल तसा केला जाईल. तर ही जी एक भ्रांती आहे, तुम्ही खूप छान बोलत होता, माझाही पण हा प्रश्न होता. पुढे ह्याच्यावर काय सांगा? तर पुन्हा तेच ना की आपल्याला मीडियाने जे पोर्ट्रे केलं आहे, पिक्चरमधून जे आपण बघितलं आहे की तो माणूस असा शॉक ट्रीटमेंट, तसं काहीच नसतं. आम्ही ज्याला ECT म्हणतो, वी हॅव सीन हाऊ इट इज गिवन. आणि ते पिक्चरमध्ये कसं काहीतरी ते हे करायला म्हणून दाखवतात असं, दॅट इज नॉट ट्रू, दॅट इज नॉट वॉट ECT इज. आणि पुन्हा ECT इज द लास्ट थिंग दॅट वी गिव्ह, जेव्हा सगळ्या गोष्टी जिथे काहीच काम नाही करत. दुसरं, सुरुवातीला जेव्हा मानसिक आरोग्य हे वाढलेलंच नव्हतं इतकं त्याचं अवेअरनेस किंवा त्याच्यावरचे स्टडीज, त्यावेळेला ती सुरुवातीची औषधं होती की ज्यांनी तितकी झोप यायची, तितके मोठे साईड इफेक्ट्स व्हायचे. पण आज सायन्स इतकं पुढे गेलं आहे की आजची औषधं बऱ्यापैकी सेफ असतात आणि साईड इफेक्ट नाही हे मी म्हणणार नाही. नक्कीच औषध आहे तर काहीतरी इफेक्ट असतो, काहीतरी साईड इफेक्ट असतो. पण साईड इफेक्ट बोलताना 2 गोष्टी माणसाने लक्षात ठेवाव्या. पॉईंट नंबर 1, आपण मानसिक आजारांच्या गोळ्यांचे साईड इफेक्ट बघतो. आज तुम्ही अगदी घरी जाऊन हे होमवर्क करा की तुम्ही इंटरनेटवर क्रोसिन, पॅरासिटामॉल टाका आणि त्याचे साईड इफेक्ट्स बघा. त्याच्यातही येणारच आहे. मग गॅस्ट्रायटिसपासून तर लिव्हर फेलियरपर्यंत तुम्हाला त्याचे हे मिळतील त्रास. तरी ताप जर 104 गेला तर क्रोसिन खाल ना. नक्कीच का. म्हणजे नेटचं काम साईड इफेक्ट दाखवणं आहे, पण नेट हे नाही सांगत की हा लाखातनं एखाद्याला होतो. नेट फक्त म्हणतो की ह्यानी लिव्हर फेलियर होतं. असं बघितलं तर आपण एकही औषध आज जगात घेणार नाही. बरोबर. कारण की काही ना काही चान्सेस असतातच. नक्कीच. मग मी पाणी पिते तर मला ह्याच्यात नाही टायफॉइड होऊ शकतो, बंद करू का. सो एक म्हणजे मी ज्याच्यातली एक्सपर्ट नाही ना, तिथे मी डिसिजन नाही घेतलं पाहिजे. टॉक टू एक्सपर्ट, ते तुम्हाला सांगतील ना की हे साईड इफेक्ट आहे, ह्याचे चान्सेस इतके आहेत, हे झालं तर काय करा. पॉईंट नंबर 1 की आजच्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स खूप कमी, खूप मॅनेजेबल आहे. आणि आजचा जो एक रॅशनल सायकॅट्रिस्ट आहे तो झोपेच्या गोळ्या यंग माणसांना देणार नाही विनाकारण. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला ना इफेक्ट वर्सेस साईड इफेक्ट हे कधीही तोलावे लागतात. म्हणजे मी माझ्या पेशंट्सना कॉमनली हे सांगते की जसं दिवाळी आहे, तुम्ही पणत्या लावल्या आहे, आणखीन तुम्ही काहीतरी काम करताय, तुमच्या नकळत तुमच्या पदराला ना फ्लेम कॅच केली त्याने आणि धरली ती फ्लेम तुमच्या पदराने. आणि कोणीतरी बघितलं की साडीला आग लागली आहे, त्यांनी बादलीभर पाणी घेतलं आणि तुमच्यावर फेकलं. आग विझली. तुम्ही रिॲक्ट कशा करताय? काय माझी एवढी सगळी चांगली साडी ओली केलीस? कारण तुम्ही ती अवस्था बघितलीच नाही आहे. एक्झॅक्टली. तर आजार, मानसिक आजार हा त्या आगीसारखा आहे. आणि औषधांचा साईड इफेक्ट हे त्या बादलीभर पाण्यासारखं आहे की तुम्हाला थोडाफार काहीतरी साईड इफेक्ट होईल ना, थोडा डिस्कम्फर्ट होईल, ओले व्हाल, चॉईस तुमचा आहे. म्हणजे साडी खराब झाली पण भाजण्यापासून जळण्यापासून वाचवायचं आहे की साडी वाचवायची. फार सुंदर असं जर बघितलं ना तर आपण नाही मग हे सगळ्या गोष्टींमध्ये पडत. आणि पुन्हा आज कुठलेही साईड इफेक्ट्स असे नाही की त्यांनी जीव जातोय ना. काही त्रास झाला परत भेटा तुमच्या डॉक्टरला, सांगा की गोळी सूट नाही होते, गोळी बदलू शकतो, डोस बदलू शकतो. म्हणजे रेशो डिफरंट आहे ना. सगळ्याला सोल्युशन आहे. यू जस्ट हॅव टू बी ओपन टू थिंग्स. आणि त्या गोष्टींना त्या रूपात घ्यायची सुरुवात तुम्हाला करावी लागेल. कारण तुम्ही जर ते घेतलं नाही औषध तर तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट पण नाही कळणार. हातात गोळी ठेवून ते कळणं शक्य नाही आहे जोपर्यंत तुम्ही ती घेणार नाही, तुमच्या डॉक्टरशी बोलणार नाही. तुम्ही खूप छान उपचारांबद्दल सुद्धा सांगितलं आहे आणि एक जी भ्रांती औषधांबद्दल होती ती पण तुम्ही खूप छान दूर केली आहे या इतक्या सुंदर उदाहरणाच्या माध्यमातून. आता मी हेच म्हणेन आहे सुखदाजी की ओव्हरऑल इन जनरल लोकांना या आजचा आपला जो विषय आहे याच्याबद्दल तुम्हाला आपली बातचीत समाप्त करण्याच्या आधी काय संदेश द्यायचा? एकच संदेश देईन, तो म्हणजे असा की जसं शरीराला बघतो आपण, आपल्या अवयवांना रिस्पेक्ट करतो, तसंच आजपासून आपल्या मनाकडेही बघूया.
त्याला एका अवयवाला जितकं महत्त्व दिलं जातं ना तितकं देऊया. तो दिसत नसला म्हणून काय झालं, पण तो एक अवयव आहे आणि तो तितकाच रादर जास्त महत्त्वाचा आहे. तर पहिले तर त्याला ॲक्नॉलेज करूया, त्याला महत्त्व देऊया. दुसरं म्हणजे स्वीकार करूया की आपण कोणीही परफेक्ट नाही. मग सर्दी झाली तर आपण हे नाही म्हणत ना की मी अशीच, मी युजलेस, मी वाईट, नाही ना. मग तसंच मनाला सर्दी झाली, मनाला ताप आला तर तेवढ्याच प्रेमाने आपल्या मनाला स्वीकार करू की हो आत्ता ना तुला त्रास होतो आहे. आणि का बरं नाही होणार, तू झगडलेला आहेस ना इतके वर्ष. लहानपणी आपले झगडे वेगळे होते, प्रत्येकाचे वेगळे. वी हॅव स्ट्रगल्ड. प्रत्येकाची एक एक स्टोरी आहे आणि प्रत्येकाने आपल्या स्टोरीला रिस्पेक्ट केला पाहिजे. कारण आपल्यालाच माहिती की आपली 3 ते 8 ही जर्नी कशी होती. मग जर मी माझा स्वतःचा स्वीकार केला, माझ्या मनाचा स्वीकार केला की हो अरे वर्षाच्या वयाच्या 5 वर्षापासून 10व्या वर्षापासून जर तू झगडा केला आहेस तर कुठेतरी मन थकतं. अँड दॅट्स ओके. दॅट डज नॉट मेक यू वीक. ते तुला कमजोर माणूस बनवत नाही. दॅट जस्ट मीन्स दॅट यू आर ह्युमन. तू माणूस आहेस आणि दमला आहेस, मन दमलं आहे. थोडंसं त्या मनाला विश्रांती दे. कशी तर कधी कधी चांगलं वाचन कर, शेअर कर मित्रांसोबत. वाटलं तर थेरपी घे, पण त्या मनाचा आणि स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करूया. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा की पहिले स्वतःचा स्वीकार केलाच आपण. आजूबाजूला जर कोणी दिसलं ना की ज्याला मनाचा ताप येतो आहे तर त्याला पण घट्ट जवळ घेऊया. त्याला ताप नाही म्हणायचं आहे, त्याला म्हणायचं आहे माणूस ज्याला ना ताप आला आहे. ताप गेला की तो माणूस जसा होता तसाच तो आजही आहे. पण पुन्हा इतक्या रिस्पेक्टनी आणि इतक्या कंपॅशननी मी जर समोरच्याकडे बघितलं तर सांगितलं ना माझी स्वतःचीच मानसिक अवस्था नाही तर माझ्या फॅमिलीची आणि पूर्ण समाजाची एक आपण जी म्हणू इमोशनल लेवल आहे ती आपण हेल्थकडे नेऊ शकतो. म्हणजे नक्कीच एक चेन आहे ही की आपण मग पुढचा माणूस असं मिळून सगळे मिळून चांगलं एक हे वातावरण निर्माण करू शकतो. सुखदाजी खूप छान संदेश दिला आहे. खूप छान या पूर्ण विषयावर आमच्याबरोबर तुम्ही चर्चा केली आहे. तुम्ही SR टाईम मराठीला एवढा वेळ दिला त्याच्याकरता SR टाईम मराठीतर्फे तुमचे खूप खूप आभार. माय प्लेजर. थँक्यू सो मच. या होत्या डॉक्टर सुखदा अभिराम, ज्यांनी आपल्याला मानसिक रोगांबद्दल आणि त्याचं कारण, निवारण, उपचार या सगळ्याबद्दल खूप छान माहिती दिली आहे. यांच्याशी आम्ही पुढे पण या विषयावरती वेळ काढून चर्चा करणारच आहोत. आजचा हा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.